मंडळी नमस्कार. आपण आज एक नवीन ठिकाणी आलो आहोत, ते म्हणजे बारामती बस स्थानक. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच चर्चेत असलेलं बारामती हे या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून चर्चेत आलं आहे. बारामती हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलं तरी या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रॅक्टिकल कर्तृत्वातून व नेतृत्वातून उभारीस आलेलं हे बारामती बसस्थानक म्हणजे फक्त आणि फक्त विमानतळ तर नव्हे असा भास हा त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना झाल्याशिवाय राहत नाही. जवळपास 11,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेला हा बसस्थानकाचा प्रकल्प हा खरोखरच आकर्षणाचा बिंदू ठरल्याचं वातावरण या ठिकाणी प्रत्यक्षात गेल्यावर दिसून येतं. बारामती आणि बारामतीची ओळख ही निर्माण करण्यासाठी सध्या अजितदादा पवार यांनी साकारलेली संकल्पना आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम किती शिताफीने, किती सातत्यपूर्ण लक्ष आणि नियोजनातून केल्याचं दर्शन या बसस्थानकाला पाहिल्यावर दिसून येतं. येथे असलेली कमालीची स्वच्छता एवढंच नाही तर वाहनांसाठी असलेली कार्यशाळा आणि येथे असलेल्या बसेसची संख्या व ती सुद्धा दर्जेदार आणि अत्याधुनिक अशी असल्याचं या बसस्थानकावर आल्यावर पाहावयास दिसून येतं. तर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे आणि मूत्रालय याचा अभाव असला तरी या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देत या ठिकाणी जी बसस्थानकाची निर्मिती ही खरोखरच मनभावक अशी ठरणारी आहे. डिजिटल फलक, त्यातल्या त्यात बसस्थानकाचा परिसर आणि प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था, एवढंच नाही तर कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ओला कचरा, सुका कचरा आणि प्रकृतीसाठी बसचा प्रवास का महत्त्वाचा याच्या जाहिराती सुद्धा या खरोखरच आकर्षक अशा ठरत आहेत. तर अजितदादा पवार यांचं काम हे नक्कीच फटकेबाजीचं आणि दर्जेदार असल्याचं बारामतीकरांना चांगला अनुभव आहे. तर अजितदादांच्या संकल्पनेतून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बारामतीचं बसस्थानक म्हणजे अजितदादा यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हायटेक स्वप्न. कोणताही प्रकल्प करताना तो केवळ नावापुरता नसावा तर तो लोकांच्या स्मरणात राहील असा दर्जेदार असावा. ही उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजितदादा पवार यांची कार्यपद्धती. त्यांच्या संकल्पनेतून आणि सूक्ष्म नियोजनातून या बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सरकारी सेवा असूनही कॉर्पोरेट दर्जाचा अनुभव मिळावा हा यामागचा उद्देश अजितदादांनी या निर्मितीच्या माध्यमातून घडून आणला आहे. बसस्थानक हे खरोखरच आकर्षक आणि मोठ्या संख्येने पार्किंग व्यवस्था असणारं भव्य दालन व त्या इमारतीची शिल्पकला ही सुद्धा आकर्षक करणारी आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी आलेल्या प्रवाशांना वाहने लावण्यासाठी कुठलीही अडचण जाऊ नये आणि त्यासाठी असलेलं नियोजन. एवढंच नाही, गाड्यांचे पार्किंग तर असोच, पण पार्सल सुविधा तसेच मुंबई पुण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांना येथे आपली दुचाकी व चारचाकी लावण्याची व्यवस्था या पार्किंगमध्ये पाहावयास मिळते. तर प्रवाशांसाठी उच्च दर्जाचे गार्डन सुद्धा या इमारतीच्या आजूबाजूला पाहावयास मिळते. तर इतक्यात तसेच नव्हे तर जेवण, चहा, नाश्ता
याकरिता उपहारगृह जणू काही एक आगळेवेगळे रेस्टॉरंटच येथे उभारण्यात आले याचा प्रत्यय या ठिकाणी पाहावयास मिळतो। तरी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गर्दी जरी असली तर सुशासन आणि दर्जेदार इमारतीच्या निर्मितीतून हा बारामतीचा प्रकल्प सगळ्यांनाच मनोभावक आकर्षक असा वाटणारा आहे। तर या ठिकाणी गेल्यानंतर असलेलं गार्डन आणि विसाव्याचे ठिकाण म्हणून येथे थोडीशी पाठ टेकवावी वा बसावं असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे। या पद्धतीतून हे बसस्थानक निर्मिती केली असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना नक्कीच एक आगळावेगळा आनंद मिळत असतो। तरी आजच्या काळात बसस्थानक हे बस पकडण्यासाठी नव्हे तर बसस्थानक पाहण्यासाठी सुद्धा लोक येथे गर्दी करत आहे। बारामतीच्या या इतिहासात ही वास्तू सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे। इथला टापटीपणा आणि शिस्तपणा पाहून प्रवाशांनाही आपलेपणा वाटतो, येथे बसण्याची इच्छा होते। हे या प्रकल्पाचं मोठं यश आहे। महाराष्ट्रातील इतर शहरासाठी बारामती हे बसस्थानक एक उत्तम उदाहरण ठरले आहे। सरकारी निधीचा योग्य विनियोग आणि प्रबळ इच्छाशक्ती व तर सार्वजनिक मालमत्ता ही अजितदादा यांच्या प्रॅक्टिकल नेतृत्वातून खरोखरच समोर आल्याचं पाहावयास मिळतं। तरी बारामतीचं बसस्थानक हे सर्वांसाठी एक आगळंवेगळं आकर्षण आहे आणि बारामतीत जाल तर नक्कीच या बसस्थानकाला भेट देऊन या वास्तुकलेचा आनंद घ्यावा हीच माझी इच्छा आहे। तरी सदर बारामती बसस्थानक हा एक नाविन्यपूर्ण प्रकल्प बसस्थानकांच्या दृष्टिकोनातून खरोखरच महत्त्वपूर्ण असून इतर लोकप्रतिनिधी सुद्धा अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा आपल्या मतदारसंघामध्ये अवलंब केल्यास त्या परिसराचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही। करिता हा व्हिडिओ सर्वांसाठी सविनय सादर।